जय हिंद मित्रांनो. मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. आजचा विषय आहे आपण आपल्या चॅनल मार्फत महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीचे तयार करणारे विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत. या ठिकाणी आपण आपल्या चॅनलला 2024 पोलीस भरतीत झालेले जेवढे काही सराव पेपर असतील, त्या पेपर अंतर्गत जेवढ्या काही विषयांमध्ये घटकानुसार प्रश्न आलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण आपल्या चॅनलला करणार आहोत. तर या ठिकाणी मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल, त्याच्यानंतर रिजनिंग्स असेल, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असेल, तर या प्रत्येक विषयांचं आपल्या चॅनलवर सविस्तर विश्लेषण, तेही घटकानुसार, म्हणजेच वर्णमालेवर आधारित कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेत, मॅथमॅटिक्सचा जर एखादा घटक घेतला, शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, संख्या असेल, लसाई मसावी असेल, या प्रत्येक घटकांचं कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत, हे आपण जिल्ह्यानुसार त्यांचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. इव्हन आपण सामान्य ज्ञान घटकांचं सुद्धा आपण विस्तारित स्वरूपामध्ये विश्लेषण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. पुढील नोटिफिकेशनसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण मराठी या विषयापासून सुरुवात करणार आहोत. तर मराठी विषयामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे वर्णमाला. 2024ला वर्णमाले या घटकावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणार आहोत. तर या ठिकाणी मराठीतील पहिला जो घटक आहे तो आहे आपलं वर्णमाला. वर्णमालेवर आधारित पहिला प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी तो आहे, आपल्या तोंडून निघालेल्या किंवा आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर पडतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. पहिला प्रश्न, हा प्रश्न विचारलेला आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस भरती 2024ला. त्याच्यानंतर लातूर पोलीस शिपाई भरती, रायगड पोलीस शिपाई भरती, नांदेड बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती, त्याच्यानंतर अकोला शिपाई भरती, त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती मुंबई. या ठिकाणी 2024 मध्ये हा प्रश्न जवळपास पाहिलं तुम्ही तर 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे. तर आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना म्हटलं जाते वर्ण. एखादा आवाज किंवा ध्वनी हा जेव्हा आपल्या तोंडातून काढला जातो तर त्याला मूळ स्वरूपामध्ये आपण काय म्हणत असतो, वर्ण म्हणत असतो. आणि जेव्हा त्या एखाद्या वर्णाला आपण एखाद्या अक्षरामध्ये साक्षांकित करत असतो किंवा लिहित असतो तेव्हा त्याला म्हटलं जाते अक्षर. जसं आपण एखादं म्हटलं च, तर च हा एक जो वर्ण आहे हा आपल्या तोंडातून निघालेला ध्वनी आहे, तर त्यालाच काय म्हटलं जाते, वर्ण म्हटलं जाते. वर्णाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं आपण तर वर्णाला आपण चिन्हांमध्ये साक्षांकित करू शकत नाही. वर्णांना फक्त आपण ऐकू शकतो किंवा वर्णाची जशाला तशी आपण पुनरावृत्ती करू शकतो. तर या ठिकाणी तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जाते, वर्ण म्हटलं जाते. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आहेत? हा प्रश्न विचारलेला आहे यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024. या ठिकाणी मराठी वर्णमालेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एकूण वर्णांची संख्या आपल्याला पाहायला मिळते 52. किती आहे? 52 आहे. या ठिकाणी वर्णाचे जर आपण प्रकार पाहिलं तर वर्णांना या ठिकाणी स्वर, त्याच्यानंतर व्यंजन, त्याच्यानंतर स्वरादी आणि त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन, या 4 प्रकारामध्ये यांना काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेले आहेत. हे वर्ण जे आहेत त्याच्यापैकी 14 स्वर आहेत. त्याच्यानंतर व्यंजन पाहिलं तुम्ही तर व्यंजन एकूण 34 आहेत. त्याच्यानंतर स्वरादी पाहिलं तर त्यांची संख्या 2 आहे. आणि संयुक्त व्यंजन जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांची संख्या पाहायला मिळते 2. म्हणजेच या ठिकाणी 14, 34, 48, 48 आणि 2 स्वरादी 50 आणि त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन आपल्याला पाहायला मिळतात 2. अशी एकूण वर्णांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 52. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 52. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात?
सातारा बॅट्समॅन पोलीस भरती 2024 या ठिकाणी तर सगळ्यांना माहिती आहे आपली मराठी जी भाषा आहे त्या भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी. या ठिकाणी देवनागरी लिपीचा वापर करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत. गुजराती आहे, संस्कृत आहे. या पद्धतीने वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी वापर केल्या जातात. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? जर तुम्ही वर्णमाला हा अभ्यास किंवा घटक हा जर संपूर्ण तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला वर्ण किती आहेत, वर्ण कशाला म्हणतात, त्याच्यानंतर स्वर किती आहेत, स्वर कशाला म्हणतात, व्यंजन आहेत, व्यंजन कशाला म्हणतात, त्याच्यानंतर स्वरादी आहेत, ही सगळी कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मराठी वर्णमालेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एकूण स्वराची संख्या आपल्याला पाहायला मिळते 14. सुरुवातीला पाहिलं तर आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण स्वराची संख्या होती 12. परंतु जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी इंग्रजी भाषेतील 2 स्वर हे आपल्या मराठीमध्ये नव्याने घेण्यात आलेले आहेत. तर आता सध्या एकूण स्वरांची संख्या झालेली आहे 14. स्वर कशाला म्हणतात तर ज्या वर्णाचं उच्चारण करताना कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या वर्णाचं उच्चारण त्या ठिकाणी येत नाही त्याला काय म्हटलं जाते, स्वर म्हटलं जाते. आणि ज्या वर्णाच्या उच्चारणामध्ये दुसऱ्या वर्णाचं उच्चारण येते त्याला व्यंजन म्हटलं जाते. याचाच अर्थ स्वर हे स्वतंत्र उच्चारणाचे असतात तर व्यंजन हे दुसऱ्यावर अवलंबून असतात. म्हणूनच त्यांना पर वर्ण सुद्धा व्यंजनांना म्हटलं जाते. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? SRPF गट क्रमांक 13 वडचा गडचिरोली या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? या ठिकाणी अक्षरांचा समूह आहे. अक्षरांच्या समूहाला आपण म्हणत असतो शब्द. काय म्हणत असतो? शब्द. जेव्हा तोंडातून एखादा ध्वनी निघते त्याला वर्ण म्हणतो. जेव्हा वर्णाला एखाद्या चिन्हामध्ये आपण रूपांतरित करतो त्यावेळेला त्याला अक्षर म्हटलं जाते. आणि जर समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर समजा त्या ठिकाणी अक्षर आलेले असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अक्षरांचा समूह असते त्या समूहातून आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ निघायला पाहिजे. जर या 2 अटी पूर्ण होत असतील तर त्यालाच काय म्हटलं जाते, शब्द म्हटलं जाते. म्हणजेच अक्षरांच्या समूहाला एक अर्थ प्राप्त झाल्यास त्याला काय म्हटलं जाईल, शब्द म्हटलं जाईल. चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी हा संयुक्त स्वर आहे. या ठिकाणी संयुक्त स्वर या ठिकाणी विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला अ, त्याच्यानंतर आ, त्याच्यानंतर ये, त्याच्यानंतर उ. आता स्वराचा जर मूळ प्रकार पाहिलं तुम्ही तर मूळ प्रकार त्या ठिकाणी ऱ्हस्व स्वर आहेत, त्याच्यानंतर दीर्घ स्वर आहेत, त्याच्यानंतर संयुक्त स्वर आहेत. आता नव्याने घेतलेले इंग्रजी भाषेतील 2 स्वर आहेत. तर या ठिकाणी ज्या स्वरांचा उच्चारण हा लहान असतो किंवा कमी वेळ ज्या स्वराच्या उच्चारणासाठी लागतो त्याला आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. तर अशा ऱ्हस्व स्वरांची एकूण संख्या पाहायला मिळते आपल्याला 5. परंतु दीर्घ स्वर म्हटलं तर ज्या वर्णाच्या उच्चारणाला वेळ जास्त लागते त्याला म्हटलं जाते दीर्घ स्वर. त्यांची संख्या पाहायला मिळते आपल्याला किती, 3. त्याच्यानंतर आपला मुद्दा आहे संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजेच काय तर संयुक्त स्वर म्हणजेच काय तर ज्या स्वराच्या उच्चारणामध्ये आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा अधिक स्वरांचा उच्चारण पाहायला मिळते त्याला म्हटलं जाते संयुक्त स्वर. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर संयुक्त स्वराची संख्या मराठीमध्ये जर पाहिलं तर ते आहेत 4. याच्यामध्ये ये आहे, त्याच्यानंतर ऐ आहे, त्याच्यानंतर ओ आहे, त्याच्यानंतर औ आहे. हे 4 स्वर तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतात, संयुक्त स्वरामध्ये पाहायला मिळतात. तर या 4 पैकी पर्यायामध्ये जो एक असेल तो असेल आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 ये हा काय आहे, संयुक्त स्वर आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात. तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र जे असेल त्याला म्हटलं जाते व्याकरण. आता भाषेचे स्पष्टीकरण म्हणजेच काय तर त्या भाषेची नियमावली, त्या भाषेची भाषा कशी असायला पाहिजे
त्या भाषेचं लेखन कसं असायला पाहिजे या वर आधारित काही नियम त्या भाषेचे सांगितलेले असतात. एका शब्दामध्ये त्या भाषेची स्पष्टीकरण केले जाते, त्यालाच काय म्हटलं जाते, व्याकरण म्हटलं जाते. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे आपलं, ये हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? आत्ताच आपण संयुक्त स्वरांमध्ये एक पाहिलं होतं की खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 काय सांगितले होते, संयुक्त स्वर सांगितले होते. ये, ऐ, ओ, औ या 4 पैकी जर पाहिलं तर हे 4ही स्वर आपल्याला संयुक्त आहेत. या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आहे याचा अर्थ ये या स्वराची आपल्याला काय विचारलेला आहे, प्रकार विचारलेला आहे. याचाच अर्थ हा ऱ्हस्व स्वर नाही, त्याच्यानंतर दीर्घ स्वर सुद्धा नाही. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ये हा कोणता स्वर असेल, संयुक्त स्वर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, तर स, स, श यांना या वर्णांना काय म्हणतात? आता या ठिकाणी जेवढे काही आपल्या मराठी भाषेमध्ये 34 व्यंजने आहेत, त्या 34 व्यंजनाचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी प्रकार केलेले आहेत. जसं स्पर्श व्यंजने असतील, कठोर व्यंजने असतील, त्याच्यानंतर मृदू व्यंजने असतील. हे सगळे कठोर आणि मृदू हे स्पर्श व्यंजन गटामध्येच येणारे प्रकार आहेत. त्याच्यानंतर अर्धस्वर असतील. व्यंजनाचे जर मूळ प्रकार पाहिला आपण तर स्पर्श व्यंजन आहेत, अर्धस्वर आहेत, त्याच्यानंतर उष्मे आहेत, त्याच्यानंतर महाप्राण आहेत, त्याच्यानंतर स्वतंत्र वर्ण आहेत. तर उष्मे वर्ण या ठिकाणी स, स जे आहेत ते कोणते वर्ण आहेत, उष्मे वर्ण आहेत. या उष्मे वर्णालाच दुसरं नाव दिलेलं आहे बेटा, घर्षक वर्ण किंवा घर्षक व्यंजन. कोणतं नाव दिलेलं आहे, घर्षक व्यंजन. आता उष्मे किंवा घर्षक व्यंजन म्हणजेच काय, तर ज्या वर्णाचं उच्चारण किंवा ज्या व्यंजनाचं उच्चारण करताना आपल्या पोटातील हवा काय केली जाते, बाहेर फेकली जाते, किंवा ज्या वर्णाचं उच्चारण करताना घर्षक म्हणजे होते उष्णता, म्हणजे जिभेच्या टोकावर उष्णता निर्माण होते, त्या वर्णांना म्हटले जाते घर्षक. तर स, स हे मराठी भाषेतील किंवा वर्णमालेतील 3 वर्ण जे आहेत त्यांना काय म्हटले जाते, घर्षक म्हटलं जाते. चला पुढील प्रश्न पाहूयात. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चंद्र व जे जग आहेत हे 2 शब्द जे आहेत, या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही च, त्याच्यानंतर छ, त्याच्यानंतर ज, त्याच्यानंतर झ, तर या ठिकाणी हे जे वर्ण आहेत किंवा व्यंजने आहेत, हे व्यंजने आपल्याला जर पाहिलं आपण यांचं उच्चारण स्थान तर ते तालव्य गटामध्ये दिसतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच वर्णाचं उच्चारण एखाद्या शब्दामध्ये जर पाहिलं आपण तर त्यांचं दंत तालव्य स्वरूपामध्ये दिसते. कोणतं, दंत तालव्य स्वरूपामध्ये दिसते. तर या ठिकाणी त्या शब्दामध्ये त्या वर्णाचा उच्चारण कोणत्या पद्धतीने निघतो, जसं चंद्र म्हटलं तुम्ही, चंद्र आणि जग, तर या ठिकाणी च चा उच्चारण जो आहे त्या ठिकाणी फक्त ताडूचा वापर केला जातो. जग म्हटलं तर जग या शब्दाचं उच्चारण करताना ज या वर्णाचं उच्चारण करताना फक्त तालूचा वापर होतो. म्हणून हा वर्ण आपल्याला तालव्य गटातील दिसेल किंवा मग तालव्य प्रकारामध्ये दिसेल. तर या पद्धतीनं याचं उत्तर असेल तालव्य. चला पाहूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात? तर या ठिकाणी स्वर मिसळतो. आता या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यंजने. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, व्यंजन जर म्हटलं तर व्यंजनाची रचना जर पाहिलं तुम्ही तर व्यंजनाची रचना असते, काय असतो तर एक व्यंजन असते आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिसळलेला असतो, त्याला म्हणतो आपण व्यंजन. पण जर समजा एखाद्या शब्दामध्ये जर एक पेक्षा अधिक व्यंजने आले असतील याचाच अर्थ व्यंजन प्लस काय असेल, व्यंजन असेल, आणि सर्वात शेवटी त्याच्यामध्ये जर स्वर मिसळलेला असेल तर त्यालाच म्हणतो आपण जोडाक्षर. काय म्हणतो आपण, जोडाक्षर म्हणतो. जोडाक्षर म्हणजेच काय, तर ज्या व्यंजनाच्या उच्चारणामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने येऊन सर्वात शेवटी स्वर मिसळतो त्याला म्हटले जाते जोडाक्षर.
तर या ठिकाणी दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो, त्यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते जोडाक्षर. या ठिकाणी संयुक्त व्यंजन सुद्धा म्हटले जाते, परंतु संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर मध्ये एक फरक लक्षात घ्या. संयुक्त व्यंजन जे असते, तर संयुक्त व्यंजनाची जी रचना असते, ही संयुक्त व्यंजनाची रचना म्हणजेच काय? तर व्यंजन प्लस व्यंजन असते. याच्यामध्ये सर्वात शेवटी स्वर हा नसतो, पण जोडाक्षर अक्षर हा शब्द आहे. याचाच अर्थ त्याला अक्षराचं स्वरूप केव्हा प्राप्त होते? जेव्हा त्याच्यामध्ये सर्वात शेवटी स्वर मिसळत असतो, तेव्हा त्याला अक्षराचं रूप प्राप्त होते. तर संयुक्त व्यंजन म्हणजेच काय? तर व्यंजन प्लस व्यंजन. आणि जोडाक्षर म्हणजेच काय? तर व्यंजन प्लस व्यंजन अधिक सर्वात शेवटी काय येत असतो? स्वर येत असतो. तर हा फरक तुम्हाला त्या ठिकाणी जोडाक्षर आणि संयुक्त व्यंजन मध्ये लक्षात घ्यायचा आहे. पुढील प्रश्न बघा. कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? आता या ठिकाणी तुम्हाला त्याच्या समोर दिलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रश्न आला आहे. तुम्ही ते वाचून घ्यायचं. मी वारंवार सांगणार नाही की हा प्रश्न या जिल्ह्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? आतापर्यंत मी 2 वेळा रिपीट केलेला आहे की संयुक्त स्वर म्हणजे काय असते आणि कोणते स्वर आहेत. आता या ठिकाणी संयुक्त स्वर मी 4 सांगितला होता. 4 म्हणजेच ये हा संयुक्त स्वर आहे, ओ हा संयुक्त स्वर आहे, औ हा संयुक्त स्वर आहे, त्याच्यानंतर इ हा संयुक्त स्वर नाही. याचा अर्थ आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आता संयुक्त स्वर म्हटलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. संयुक्त स्वराची नेमकी रचना कशी आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कारण एखाद्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्या वेळेला आपल्याला रचना सुद्धा विचारलेली असते. तर हे तयार झालेला असतो बेटा याच्यामध्ये अ प्लस इ किंवा मोठी ई. म्हणजेच या ठिकाणी अ आणि ईचे उच्चारण असते. ऐ मध्ये पाहिलं तर या ठिकाणी आ प्लस लहान ई किंवा मोठी ई याचा अर्थ आ प्लस ईचे उच्चारण असते. व मध्ये पाहिलं तर अ प्लस लहान उ किंवा मोठा उ यांचं उच्चारण असते. व मध्ये पाहिलं तर आ प्लस लहान उ किंवा मोठा उ यांचं उच्चारण असते. ही रचना सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजेत. मित्रांनो, या ठिकाणी जेवढे काही मराठी विषयाचे घटक असतील, प्रयोग असेल, शब्दांच्या जाती असतील, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयानवी, केवळ प्रयोगी, त्याच्यानंतर महत्वाचे मराठीतले घटक असतील, प्रयोग असेल, अलंकार असेल, समास असेल, शब्दसिद्धी असेल, या सगळ्या घटकांवरचे आपण प्रश्न आपल्या चॅनलला विस्तारित स्वरूपात घेणार आहोत. तर तुम्ही आजच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या गोष्टीचा लाभ होईल. चला, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? आता या ठिकाणी मराठी भाषेविषयी वेगवेगळे लेखन करणारे आपल्या मराठी भाषेतील वेगवेगळे लेखक आहेत. या ठिकाणी मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं तर ते म्हटलं जाते विष्णुशास्त्री चिपळूणकर. म्हणजेच मराठी भाषेमध्ये विशेष लेखन करणारे आणि मराठी भाषेचा विकास घडवून आणणारे कोण आहेत? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत. त्याच पद्धतीने दादोबा पांडुरंग तळकरकर यांना देखील मराठी भाषेमध्ये विशेष महत्व दिलेलं आहे आणि त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलेले आहेत. काय? पाणिनी. कुणाला? तर दादोबा पांडुरंग तळकरकर. कोण? दादोबा पांडुरंग तळकरकर यांना त्या ठिकाणी पाणिनी म्हटले जाते. तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न आलाय मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला. त्याच्यानंतर रायगड पोलीस शिपाई भरती 2024 ला. पुढील प्रश्न आहे, जावई हा शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई. आता या ठिकाणी जावई म्हटलं तर ज्या पद्धतीने याच्या अगोदर आपण एक प्रश्न पाहिला होता, चंद्र आणि जग, त्या शब्दामध्ये जचा उच्चारण हा ताळूनच वापर होत होता, म्हणून त्याला आपण तालव्य म्हटलं होतं. जावई या शब्दाचं जर उच्चारण काढलं तुम्ही तर त्याचं जेव्हा जचा उच्चारण किंवा जाचं उच्चारण काढायचं असतो त्यावेळेला तालू प्लस दात यांचा वापर केला जातो. म्हणजेच याला कोणतं वर्ण म्हटलं जाईल किंवा कोणतं प्रकार म्हटलं जाईल तर तो आहे दंत तालव्य. या ठिकाणी दंत तालव्याला दुसरं नाव आहे बेटा वत्स्य ध्वनी. कोणतं? वस ध्वनी.
या शब्दामध्ये सुद्धा कधी कधी प्रश्न विचारला जातो, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, अक्षरांना रिकामी जागा म्हणतात. अक्षरांना रिकामी जागा म्हणतात किंवा मग आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात? आता ध्वनी किंवा आवाजाचे खूण मी अगोदर सांगितलं, तोंडातून निघालेला असते आवाज किंवा ध्वनी, त्याला वर्ण म्हणतात. या वर्णांना जेव्हा एखाद्या चिन्हामध्ये काय केले जाते, रूपांतरित केले जाते, तेव्हा त्याला म्हटलं जाते अक्षर. आणि अक्षरांचा समूह जो असतो ज्याच्यातून एक विशिष्ट अर्थ निघतो त्याला म्हटलं जाते शब्द. आणि शब्दांचा विशिष्ट समूह असेल आणि त्याच्यातूनही जर विशिष्ट अर्थ निघत असेल तर त्याला म्हटलं जाते वाक्य. तर या पद्धतीने वर्णापासून अक्षर तयार होतो, अक्षरापासून शब्द तयार होतो आणि शब्दांपासून काय तयार होत असतो, वाक्य तयार असतो. तर या ठिकाणी अक्षरांना काय म्हटलं जाईल मग? तर या ठिकाणी अक्षरांना काय म्हटलं जाईल? शब्द म्हटलं जाईल. किंवा ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी म्हटलं जाईल ध्वनी चिन्हे. कारण या ठिकाणी वर्णाला जेव्हा चिन्हामध्ये रूपांतरण केलं जाते त्यालाच म्हटलं जाते ध्वनी चिन्हे. तर या ठिकाणी याचं उत्तर असेल ध्वनी चिन्ह. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? आता या ठिकाणी मराठी भाषेमध्ये जेवढे काही 34 व्यंजने दिलेले आहेत त्या 34 व्यंजनापैकी प्रत्येक व्यंजनाचा समावेश वेगवेगळ्या गटांमध्ये केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला प्रकार सांगितला होता स्पर्श व्यंजन. तर क पासून ते म पर्यंतच्या एकूण 25 व्यंजनाचा समावेश हा स्पर्श व्यंजनामध्ये केला जातो. त्याच्यानंतर 3 आपल्याला काय पाहायला मिळतात, उसमे किंवा घर्षक पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 4 ये व रल हे अर्ध स्वरामध्ये या व्यंजनाचा समावेश होतो. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्सेप्ट विचारलेली आहे ह या व्यंजनाची. तर ऍक्च्युअल मध्ये ह हा जो व्यंजन आहे हा आपल्याला पाहायला मिळतो महाप्राण गटामध्ये. महाप्राण म्हणजेच काय, तर ज्या वर्णाच्या उच्चारणामध्ये हचं उच्चारण असते किंवा ज्या वर्णाचं उच्चारण करताना हवा बाहेर तोंडाद्वारे फेकली जाते त्या वर्णाला काय म्हटलं जाते, हचं उच्चारण असेल तर त्याला म्हटलं जाते महाप्राण. मराठीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्याच्यामध्ये एकूण 14 महाप्राण आहेत. या 14 महाप्राणपैकी ह हा काय आहे, एक मुख्य महाप्राण पाहायला मिळते. तर ह या वर्णाचा प्रकार जर तुम्हाला विचारला असेल तर तो आहे महाप्राण. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? आता या ठिकाणी मराठी भाषा ही कोणत्या भाषेतून घेतलेली आहे? तर मराठी भाषा ही जी तयार झालेली आहे ही प्राकृत आणि संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे. तर या ठिकाणी स्वातंत्र्य वर्ण म्हणजेच काय, तर जो वर्ण कोणत्याही भाषेतून घेतलेला नाही त्याला काय म्हटलं जाते, स्वातंत्र्य वर्ण म्हटलं जाते. याचं उत्तर असेल ळ. काय असेल? ळ असेल. तर पर्याय क्रमांक 3 हा वर्ण मराठी भाषेमध्ये कोणत्याही भाषेतून घेतलेला नाही. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, अनुनासिके म्हणजे अनुनासिके व्यंजने म्हणजेच काय? आता या ठिकाणी अनुनासिक अनुनासिक म्हणजे ज्या वर्णाचं उच्चारण नाकातून निघते त्याला काय म्हटलं जाते, अनुनासिक म्हटलं जाते. हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्याला स्पर्श व्यंजन गटातील आहे. स्पर्श व्यंजन गटातील जेवढे 25 व्यंजने आपल्याला पाहायला मिळतात त्या 25 व्यंजनापैकी जर तुम्ही पाहिलं तर त्या 25 व्यंजनाचं किती प्रकारामध्ये प्रकार पडलेले आहेत? 3 प्रकार पडलेले आहेत. एक कठोर व्यंजन ज्याला आपण श्वासवर्ण किंवा अघोषवर्ण सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा गट स्पर्श व्यंजन गटातील मृदू व्यंजन ज्याला घोषवर्ण किंवा मग नादवर्ण म्हणतो. आणि त्या स्पर्श व्यंजन गटातीलच तिसरा प्रकार पाहायला मिळतो अनुनासिक. अनुनासिक याचाच अर्थ ज्या वर्णाचा उच्चारण कुठून होतो, नाकातून होतो. याला दुसरं नाव आहे परसवर्ण. काय नाव आहे? पर सवर्ण हा एक दुसरं नाव आहे. तर या पद्धतीने ज्या वर्णाचा उच्चार करताना त्रास होतो म्हणजेच अनुनासिक बिलकुल नाही. त्याच्यानंतर ज्या व्यंजनाचा उच्चारण नासिकेतून होते याचा अर्थ नाकातून होते त्याला काय म्हटलं जाते, अनुनासिक म्हटलं जाते. याचा अर्थ याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. कोणत्या जिल्ह्यामध्ये 2024 ला प्रश्न आलेला आहे
तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, श आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केलेला आहे? आता या ठिकाणी श आणि अज्ञ म्हटलं तर हे नवीन आपल्याला वर्णमालेमध्ये टाकलेले आहेत आणि हे संयुक्त व्यंजन म्हणून त्या ठिकाणी टाकलेले आहेत. कारण या ठिकाणी श आणि ज्ञ जर पाहिलं तर या व्यंजनांमध्ये आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजनाचा उच्चारण त्यांच्या उच्चारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं क्ष म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी पाहिलं तर याची रचना आपल्याला पाहायला मिळते क अधिक स या पद्धतीने त्या ठिकाणी रचना पाहायला मिळते. जेव्हा हा पूर्ण लिहिलेला असेल तेव्हा त्याच्यामध्ये एखादा स्वर म्हणजेच तो काय मिळालेला असेल, अ मिळालेला असेल. ज्ञ म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्या वर्णाचं उच्चारण पाहायला मिळते? द अधिक न त्याच्यानंतर या वर्णाचं उच्चारण पाहायला मिळते आणि हा जर पूर्ण असेल तर सर्वात शेवटी या ठिकाणी अ हा स्वर मिळालेला असेल. तर क्ष आणि ज्ञ या 2 वर्णांचा वर्णमालेमध्ये कोणत्या तक्त्यात समावेश केलेला आहे? संयुक्त व्यंजनमध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, क, च, त, द, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तर या ठिकाणी जर पाहिलं तर या गटातील व्यंजनांना म्हटलं तुम्ही तर अगोदर सांगितलं जे 25 वर्ण आहेत त्या 25 वर्णांचं मराठीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्यांचा समावेश केलेला आहे स्पर्श व्यंजन गटामध्ये. क पासून ते म पर्यंत हे जेवढे काही आता क च त द प म्हणजेच क गटातील कोणतं म्हटलं आपण? ख ग घ त्याच्यानंतर ग. तर या पद्धतीने च गटातील आहेत, त्याच्यानंतर त गटातील आहेत, त्याच्यानंतर द आणि त्याच्यानंतर प. प पासून पाहिलं तुम्ही तर म पर्यंत या एकूण 25 व्यंजनाचा समावेश कशामध्ये केलेला आहे? स्पर्श व्यंजन गटामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झालेली आहे? तर या ठिकाणी मराठी भाषा आताच मी वर्णन केलेला होता की मराठी भाषेचा जो विकास आहे तो झालेला आहे संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी लिपी नाही? या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या भारतामध्ये भाषा आहेत, त्या भाषांपैकी काही भाषा ज्या आहेत त्यांची लिपी ही देवनागरी आहे. तर आपण पाहिलं संस्कृत भाषा देवनागरी लिपी आहे, हिंदी भाषेची सुद्धा देवनागरी लिपी आहे, मराठी भाषेची सुद्धा देवनागरी लिपी आहे. या ठिकाणी उर्दू भाषेची देवनागरी लिपी नाही. तर उत्तर असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्वर नाही? आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर स्वर आपण पाहिलं तर एकूण स्वरांची संख्या 14. अ पासून ते औ पर्यंत, अ पासून ते औ पर्यंत. प्रश्न विचारलाय रायगड पोलीस शिपाई भरती, अमरावती शहर पोलीस 2024. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणता स्वर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत अ पासून ते औ पर्यंत. आणि जर पाहिलं तर उ हा एक स्वर आहे, अ हा एक स्वर आहे, ये हा एक स्वर आहे, तर ग हा स्वर नाही. तर याचा समावेश वर्णमालेमध्ये कोणत्या गटात केलेला आहे? व्यंजन गटामध्ये केलेला आहे. कारण या वर्णाचं उच्चारण करताना यामध्ये सर्वात शेवटी स्वराचं उच्चारण असते, मात्र यांच्यामध्ये कोणत्याही दुसऱ्या वर्णाचं किंवा व्यंजनाचं आपल्याला उच्चारण मिळत नाही. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, याच पद्धतीनं अजून एकदा सांगतो, सगळ्या घटकानुसार जर तुम्हाला 2024 चे प्रश्न हे विस्तारित स्वरूपात पाहिजे असतील तर पुन्हा एकदा सांगतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपापल्या सगळ्या मित्रांना शेअर नक्की करा. पुढील प्रश्न आहे, रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आता या ठिकाणी तुम्हाला उच्चार स्थानावर प्रश्न विचारलेला आहे. जेवढे काही मराठी भाषेमध्ये वर्ण 52 आहेत त्या प्रत्येक 52 वर्णाचं एक उच्चारस्थान आहे. तर या ठिकाणी रू म्हटलं तर रूचं उच्चारस्थान आहे मूर्धन्य. म्हणजेच रूचं उच्चारण करताना
मूर्धेचा वापर करावा लागतो, म्हणून त्याला म्हटलं जाते मूर्धन्य वर्ण. स्वर आहेत, स्वरांचं एक उच्चारस्थान आहे, त्याच्यानंतर व्यंजन आहेत, व्यंजनाचे सुद्धा उच्चारस्थाने आहेत. त्याच्यानंतर 25वा प्रश्न आहे, मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही रिकामी जागा आहेत. भंडारा पोलीस शिपाई भरती 2024 या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी क्ष आणि ज्ञ हे जे दोन व्यंजने आहेत यांचा समावेश होतो जोडाक्षरांमध्ये. कारण या व्यंजनाच्या उच्चारणामध्ये आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजनाचा उच्चारण पाहायला मिळते. क्ष म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी क्ष मध्ये रचना आहे क अधिक स अधिक सर्वात शेवटी याचा स्वर अ, म्हणजे या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजने आहेत, म्हणून त्याला म्हटलं जाते जोडाक्षर. त्याच्यानंतर ज्ञ म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला तीन व्यंजनाचे उच्चारण पाहायला मिळते. क सॉरी द अधिक द अधिक न अधिक ये अधिक सर्वात शेवटी अ, याच्यामध्ये आपल्याला तीन किंवा सॉरी तीन व्यंजने पाहायला मिळतात आणि क्ष मध्ये आपल्याला दोन व्यंजने पाहायला मिळतात, म्हणून या दोनही व्यंजनाचा समावेश हा कुठे केला आहे, जोडाक्षर या गटामध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण मराठी भाषेतील वर्णमाला या घटकावरचे एकूण आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर आपण संधी, शब्दांच्या जातींमधील सगळे घटक त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. गुड बाय. जय हिंद.